जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आपल्या सिरीजचा आजचा शेवटचा भाग मेरा वचन है मेरा शासन. मी तुम्हाला म्हटलं होतं 30 बेसिक व्हिडिओ तुम्हाला 30 बेसिक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करणार असं म्हटलं होतं. पण तुमच्यासाठी अजून 5 एक्स्ट्रा आणले, म्हणजे 30 च्या ऐवजी किती झाले 35 व्हिडिओ मध्ये सर्व तुमचं बेसिक क्लिअर, सर्व बेसिक क्लिअर झालेले. ज्यांनी मन लावून इथपर्यंत पोहोचलेले आहे, अभ्यास केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, क्वेश्चन सोडवलेले आहे, त्यांना इथून पुढच्या मॅथमॅटिक्स मध्ये कधीच प्रॉब्लेम जाणार नाही आणि इथून पुढचे सर्व लेक्चर फक्त ऍपवर राहतील. ठीक आहे. बघा, आता आजचा पहिला प्रश्न हे थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा. IVXLCDM. आता पहिला प्रश्न आपल्या समोर, रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहे? 7. आत्ताच बघा किती मोजले आपण, 1 2 3 4 5 6 7. परत एकदा घेऊ आपण तुमच्या प्रॅक्टिस साठी. 1 कोणासाठी म्हणतो आपण? आय. त्याच्यानंतर 5 साठी काय? 5 साठी व्ही. त्याच्यानंतर 10 साठी एक्स. त्याच्यानंतर 50 साठी यल. त्याच्यानंतर 100 साठी बर. त्याच्यानंतर 500 साठी डी आणि 1000 साठी यम. आता हे थोडंफार नोटीस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सर्वांनी जवळपास 10वी मध्ये 10वी पर्यंत येईपर्यंत या 3 गोष्टी सर्वांच्या पाठ असतात. ठीक आहे, बरोबर. हे तर लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला. LCDM हे नवीन लक्षात ठेवा, म्हणजे 4च गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. IVX हे सर्वांना माहिती आहे. पुढच्या गोष्टी लक्षात ठेवा. मला जर 8 लिहायचे तर मी कसं लिहिणार? 8 म्हणजे काय? 5. बघा काय असतं ना, ती प्रोसेस असते. इकडे समजून घ्या. आपल्या टीचिंग मध्ये तुम्हाला थोडाफार जो फरक दिसतो तो कसा आहे आता मला सांगा. 4 लिहायचे तुम्हाला, 1 च्या समोर गेले का नाही, मग आयचा आधार घ्यावा लागेल. कोणाचा? आय. तुम्हाला 8 लिहायचे म्हणजे कोणाच्या समोर गेले? 5च्या. म्हणजे कोणाचा आधार घ्यावा लागेल? व्हीचा. तुम्हाला 13 लिहायचे, कोणाच्या समोर गेले? एक्स. 10चा आधार घ्यावा लागेल. आता 10 पासून 50 पर्यंत तुम्हाला एक्स. एक्स म्हणजे 20. एक्स म्हणजे किती? 30. 4 ला काय लिहिणार तुम्ही? एक्स 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 40. आता 50च्या समोर गेले तर काय लिहावं लागेल मग? यल. 100च्या समोर गेले तर काय लिहावं लागेल? सी. समजल्या या गोष्टी? पाठ नाही करायच्या. याच्या समोर गेले की हा आपल्याला व्हीचा आधार घेणे. आता 8 लिहायचे आपल्याला. व्ही घेतले म्हणजे 5 घेतले. किती घेतले? 5. आता 3 बाकी आहे. 3 साठी 3 रेषा. 1 2 3. याला असं लिहा. चालतं, काही विषय नाही. कळालं? समजलंय? मग आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर सेकंदात. यल म्हणजे 50. व्हेरी गुड. नेक्स्ट 13 कसे लिहिणार? 13 म्हणजे 10च्या समोर गेले. बघा माइंड मध्ये आलं पाहिजे. 13 म्हणजे 10च्या समोर गेले म्हणजे 10 येतीलच. 10 म्हणजे काय? एक्स. एक्सच्या समोर किती? 3. 1 2 3. बरोबर. नेक्स्ट 17. 1 नंबर. बरोबर आहे. एक्स 10 घेतले. अजून 7 बाकी आहे. 7 साठी पहिले काय घेणार? 5. 10 आणि 5 15. 2 बाकी, 1 आणि 2. कळालं? काही प्रॉब्लेम? किती नंबर? 1 नंबर. नेक्स्ट 19 कसे लिहिणार? 1 नंबरचं. जर मला 20 वजा 1 लिहायचं असलं तर कसं लिहिलं असतं? 20 वजा 1 लिहायचं असलं तर कसं लिहिलं असतं? एक्स एक्स म्हणजे 20. त्याच्यातून किती कमी केला? 1 कमी केला. किती कमी केला? 1. समजलं? असे ऑप्शन येऊ शकत नाही का? जर त्यांनी असे ऑप्शन दिले, 19 या रोमन संख्येमध्ये खालीलपैकी कोणता ऑप्शन मॅच होत नाही, मग मी पहिला ऑप्शन याला ठेवलं ए, हा मॅच झाला. मी दुसरा ऑप्शन असा जर ठेवला, चालेल का? चालतो? ठीक आहे. मी जर तिसरा ऑप्शन असा ठेवला, चालतो? बरोबर आहे. मी जर चौथा ऑप्शन असा ठेवला, नाही चालणार. कारण एक्स, आता बघा हे किती आहे? 20 वजा 1 19. हे किती आहे? 15 अधिक 4 19. हे किती आहे? 10 अधिक 9 19. आणि हे किती आहे? 10 अधिक 11. हे किती झाले? 21. म्हणजे त्यांनी जर विचारलं खालीलपैकी कोणता योग्य पर्याय नाही, तर कोणता येणार? 4 नंबर. असे पर्याय आहेत समोर. ठीक आहे, कळालं? मग आता तुम्हाला याच्यावरून काय समजलं?
की जी मागची संख्या असेल त्याच्या अगोदर काय लावतो आपण, समजा 4 लिहायचे तर आपण काय म्हणतो VI, 4 लाईनने जोडत IV, सॉरी काय म्हणतो आपण IV. मग 9 लिहायचं आपल्याला तर आपण काय करतो IX. आपण 5च्या पुढे 4 लाईननी जोडतो का, नाही, आपण काय करतो IX. ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन पण इन्क्लूड केलेले आहे मी, तुम्हाला ओळख करून दिली. याचं उत्तर काय आलं, हे सोपं आहे. नेक्स्ट 24 कसे लिहिणार, 24 म्हणजे पटकन समजलं पाहिजे. 24 म्हणजे 20 आले, 20 म्हणजे डबल एक्स येईल. ठीक आहे, किती नंबरचं 3. हे 26 आहे, हे किती आहे, ही सिस्टीमच चुकीची वाटून राहिली ना. बरोबर आहे, असं तर आपण लिहिणार नाही. बरोबर आहे, रोमन मध्ये हे चुकीचं लिहिलेलं आहे, IV आणि V. IV आणि V म्हणजे 9 झाले, ते 9 ला आपण असं लिहितो का, नाही, IX लिहिणार. काय लिहिणार, IX. म्हणजे हे चुकीचं आहे. समजलं तुम्हाला. परत लक्षात द्या, I म्हणजे 1, V म्हणजे L, C, D आणि M 1000. नेक्स्ट 25 कसं लिहिणार, बघा किती सोपं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 30 कसे लिहिणार. नेक्स्ट सांगा, 35 म्हणजे 3x त्याच्यासोबत 5. नेक्स्ट 500, LCDM. D म्हणजे 500, L म्हणजे किती सांगा, पण प्रॅक्टिस होती. 100, 1000, हे 500. नेक्स्ट सांगा, XIV हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहिणार. X म्हणजे 10, IV म्हणजे 4, 10 आणि 4 14. या संख्येला रोमन अंकामध्ये कसं लिहिणार. आता बघा, तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीचे जे होते ते. आता मी जर बघा, आता LCDM आहे, काय LCDM. L ची किंमत किती आहे रे, 50. C ची, D आणि M 1000. ठीक आहे. आता याच्यावरती जर मी असा बार टाकला ना, L बार, तर हे काय होईल माहिती का, 50 गुणिला 1000. काय होईल, 50 गुणिला 1000. मी जर याच्यावर C बार टाकला तर काय होईल, 100 गुणिला 1000. मी जर D बार टाकला तर काय होईल, 500 गुणिला 1000. आणि M बार केलं तर काय होईल, 1000 गुणिला 1000. तर आपल्याला किती शून्य आहे बघा, 1 2 3 4 5. मग 5 शून्यवाला उत्तर कोणतं याच्यामध्ये, बघा ना, हे तर चेक करायची गरजच नाही ना, कारण इथं 5 येऊन राहिलं. किती येऊन राहिलं, 5. आपल्याला किती पाहिजे, 1. 1 साठी मग C बार येईल का M बार येईल. आता हे तर सोडवायची गरज नव्हती, कारण एकाच ऑप्शन मध्ये C बार दिलेलं आहे. समजलं. मग याचं उत्तर किती येणार, C बार. कळालं, म्हणजे काय समजलं तुम्हाला, हे जे LCDM असतात याच्यावर जर तुम्ही बार टाकला तर त्याची किंमत 1000 पटीने वाढते. किती पटीने वाढते, 1000. LCDM ह्या संख्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या, बघा M तर सगळ्यात पहिले राहणार कारण तो मोठा आहे. LCDM म्हणजे L शेवटचा राहील. अरे इकडे बघा, उतरत्या क्रमानं म्हटल्यानंतर M पहिले राहील का नाही, आणि शेवटी कोण राहील, L. एकच ऑप्शन आहे ना. असं विचार करा ना वेगळा. समजलं थोडंफार. LCDM. परत L म्हणजे 50, C म्हणजे, D म्हणजे आणि M म्हणजे 1000. झालं पाठ. आता सांगा चुकीची जोडी कोणती, तुम्ही करा. कोणती चुकीची जोडी, IV म्हणजे 4 बरोबर आहे, VI म्हणजे 6 बरोबर आहे, XXV म्हणजे 25 बरोबर आहे, VVV असं नाहीच काही. बोला पटकन, काय येईल उत्तर. XXX आणि IV म्हणजे झालं 39. किती झालं, 39. म्हणजे 2 ऑप्शन तर कटले.
ठीक आहे, कारण प्लस करायचं अजून. व्ही आय आहे 39 आणि 8 47. हे राहणार तुमचं 39 आणि ते राहणार तुमचं 8. 39 आणि 8 47. नेक्स्ट 47 वजा 10 किती येणार? 37. 37 ला कसं लिहायचंय? एक नंबरचं, व्हेरी गुड. 3x त्याच्यासोबत 7 लागतील आपल्याला. चला सोडवा. आता याला सोडवण्यासाठी पटकन आपल्याला नंबर माहिती करून घ्यायचे. x 20, 20 आणि हे 8 किती? 28. 28 वजा 4 आणि भागेला किती आहे? 3. 28 मधून 4 गेले 24. 24 भागेला 3 8. बघा मी जेव्हाही अभ्यास करत होतो ना मॅथचा, मी भागाकारला नेहमी असंच बघितलं, आडवी लाईन. नेहमी पण कधी पण भागाकारला मी आडवी लाईन बघितली, क्वेश्चन खूप इझी होऊन जातो. असा भागाकार म्हटला की माइंडला थोडंसं ते माइंडमध्ये सोपं असतं ते, पण माइंडला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं. हे सोपं वाटतं ना. तुम्ही बघा आता तुमच्या माइंडला जर सोडवायचं सांगितलं तर तुमचा माइंड सुरुवातीला काय सोडवणार? हेच सोडवणार, कारण ते सोपं दिसतं. 3 8 24. ठीक आहे, कळालं का? तर हा जो यूज आहे तुम्हाला या लाईनचा, तो बोर्ड मार्क्स मध्ये कसा करायचा मी सांगितलेलं आहे चांगल्या प्रकारे. बरोबर ना? हा, चला सोडवा आता. हे सोडून दाखवा मला. बघा आता हा प्रश्न जर तुम्ही बघितला बरोबर, ते नंबर खूप छोटे दिसून राहिले. बरोबर आहे ना? हे नंबर बघा, हे तर एवढं तर कळतं तुम्हाला, किती आहे? 17, हा 9, हा. आता सी म्हणजे किती असतं? 100. मग याचं उत्तर 72 आणि 522 आणि 1022 येऊ शकत नाही. डायरेक्ट काय येणार? 122. न सोडवताही सांगू शकता सीच्या समोरचाच नंबर येणार आणि जवळच येणार. कारण हे जे नंबर आहे याचं उत्तर जे सी मधून मायनस नाही होणार, कारण हे जे संख्या आहे त्या खूप कमी आहे. कसं? हे किती आहे? 17. हे किती आहे? 9. 17 आणि 9 26. 26 आणि 4 26 मधून 4 गेले 22. त्याच्यात सी टाकायचं म्हणजे 100 टाकायचे. कधी कधी असंही उत्तर येऊन जातं डोळ्याने, डोळ्यानेच येतं उत्तर. सोडवा. चुकीचा पर्याय शोधायचा आहे. त्याला एकदम सिंपल ठेवा. हे किती आहे? 25. याचं उत्तर 25 येतं का? बरोबर आहे, कारण 30 मधून 5 गेले 25. हे म्हणजे 25 आहे, हे 30 मधून 5 गेले 25. हे पण किती आहे? 25. आय एक्स म्हणजे 9 आणि व्ही आय म्हणजे 6. एक्स आणि व्ही आय 16. 16 आणि 9 25. हे पण बरोबर आहे. आता हे ट्रिपल एक्स म्हणजे 30. एक्स एक्स 20. आय व्ही म्हणजे 4. 20 आणि 4 24. व्ही आय म्हणजे 6. 24 आणि 6 30. समजलं? व्ही आय म्हणजे काय? वोडाफोन आयडिया. चुकीचं उत्तर. ठीक आहे ना? या आय म्हणजे किती? 1. व्ही म्हणजे 5. आय व्ही म्हणजे 9. एक्स 13. 13 नंतर काय येईल? 4 4चा फरक दिसतोय ना. 4 5 आणि 4 9. 9 आणि 4 13. 13 आणि 4 17. 17 म्हणजे किती नंबर? लास्ट. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं त्यांनी? सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही आय आय म्हणजे 27. किती? 27. 27 पासून एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10, 50 आणि 10 60, 60 आणि 6 66. तर त्या ओळीत एकूण किती असणे आहेत? आता तुम्हाला मी काय सांगितलं? 27 पासून किती? 66. अशा वेळेस तुम्हाला काय सांगितलं मी सोडवायला? की याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? सगळ्यात सिंपल वराडी मेथड सांगितलेली आहे. बरोबर आहे. वराडी मेथड कशी आहे? 27 च्या अगोदरचं वराड काढून टाका. किती आहे? 26. मग 66 मधून 26 जर काढलेत किती आलं? 40. म्हणजे किती आहे? टोटल 40. ही वराडी मेथड एकदम तोंडी आहे तुमची. पण तुम्हाला जर हे समजलं नाही तर मग तुम्हाला काय करावं लागेल? आपले रेग्युलर मेथड 66 मधून 27 वजा करावं लागेल. किती येतं उत्तर? 39. पण आपण काय करतो याच्यामध्ये 27 पण काढून टाकत असतो. तर ते 27 अप्रत्यक्षपणे बरोबर आहे. 39 ने किती होतात? 40. म्हणजे आता हा प्रश्न अजून जर अवघड बनवायचा असता तर तुम्हाला असे उत्तर दिले असते त्यांनी. काय दिलं असतं? एक्स एक्स एक्स, हा त्याच्यानंतर हो ना, ते तुम्हाला चेक करत होतो मी, तुमचं लक्ष आहे का नाही. हा इकडं
असं दिलं असतं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड बनवायचा तर फक्त ऑप्शन मध्ये हेरफेर करायचा थोडा. समजलं? याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला? मार्क्स जाईल का? नक्की. बर, आपलं आता बेसिक मॅथमॅटिक्स पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये लसावी मसावी हा मी युट्यूबवर घेतलेला नाही, कारण त्याच्या ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी ऍपवर सांगणार आहे. कळालं? काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या. कशा ठेवायच्या? सिक्रेट. गेम चेंजिंग असतात काही टॉपिक्स. तुम्हाला प्रत्येक मॅथचा टॉपिक मी गेम चेंजिंग बनवून देईल, फक्त तुमची तयारी कुठपर्यंत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. कळालं? पर्सेंटेज, त्याच्यानंतर रेशो प्रपोर्शन, त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस, नफा तोटा, त्याच्यात डिस्काउंट येतं, मार्केट प्राइस वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सांगा एक एक टॉपिक. टाइम वर्क, डीएसटी, डिस्टन्स स्पीड टाइम, ते त्याच्यानंतर बोट अँड स्ट्रीम, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, मिक्सचर ॲलिगेशन, रेशो प्रपोर्शन मध्ये पार्टनरशिप, हे सगळे टॉपिक मिळून जवळपास मी तुम्हाला 1000 प्रश्नांचा एक बंच देईल. 1000 प्रश्न असे असतील ते की ज्याच्यामधून तुमचे 95 प्लस तर टाइप्स कव्हर होतील, कारण मॅथ आहे. काय आहे? मॅथ. मी स्वतःही सांगतो आणि युट्यूबवर किंवा ऑफलाईन मध्ये शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे विद्यार्थ्यांना की मॅथमॅटिक्सचा कम्प्लीट अभ्यास होऊ शकत नाही. होऊ शकतो का? नाही. कारण ते मॅथ आहे. मॅथ मध्ये कसाही क्वेश्चन फिरवता येतो, कसाही क्वेश्चन तयार करता येतो. पण मी असा कोर्स लॉन्च करणार आहे की 95% तर क्वेश्चन सगळे सॉल्व्ह होतील. म्हणजे 25 पैकी तर 24, 23-24 तर इझिली सॉल्व्ह होतील. 2 क्वेश्चन तर वेगळे मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही कोणाची बॅचेस करा. तुम्ही 10 बॅचेस करा, 20 बॅचेस करा. ठीक आहे, पैसे असेल तर 50 बॅचेस करा. तरीही 2 क्वेश्चन तुम्हाला वेगळेच भेटणार जे तुम्ही कधीच बघितलेले नसणार. ठीक आहे, चालेल. तर आता याच्यानंतर लाईव्ह जे काही होतील सिरीज त्या तुम्ही बघायच्या आहे. अजून काही जर एक्स्ट्रा गोष्टी असल्या, काही ट्रिक्स टेक्निक्स असल्या तर त्याच्यासाठी व्हिडिओज येतील, पण ही सिरीज आजपासून बंद. चालेल. जय श्रीकृष्ण. चांगला अभ्यास करा.